गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांकावरती आधारित असणारा अपूर्णांक यावर आधारित असणारा घटक पाहत आहोत। यामध्ये आधीच्या भागाची थोडीशी रिव्हिजन होईल। हा आपला अपूर्णांकावरचा भाग 2 आहे। म्हणजे आधी जो तुम्ही घटक बघितलेला नसेल तो व्यवस्थित बघून घ्या। आपण त्याचा दुसरा भाग करत आहोत। बघा, काही गोष्टी रिवाइज करतो। पूर्णांक म्हणजे काय, तर 1 2 3 4 5 असं जर आपण मोजत गेलो अनंतापर्यंत किती संख्या, लाख कोटी काय असेल ते समजा, हे असतील 5000, पुढे असेल 5001, 5002, अशा हे सगळे पूर्णांक आहेत। काय आहेत? हे सगळे पूर्णांक आहेत। मग अपूर्णांक काय आहे, तर अपूर्णांक आपण समजावून घेऊ। बघा, हा एक पूर्ण कागद आहे, ओके। आणि आता त्याचे 2 भाग केलेत। किती भाग केले? 2 भाग। त्याचे 2 भाग केलेले आहेत, ओके। मग आता हे जे 2 भाग आहेत ना, हे म्हणजे हे असे मी मांडले आणि त्याच्यापैकी आपण एक भाग घेतला, म्हणजे अर्धा भाग घेतला। आता या 2 चे काय घेतले? अर्धा। ह्या 2 तुकड्यातला एक तुकडा घेतला। हा जो अर्धा मी इथं लिहिलाय ना, याला म्हणतात अपूर्णांक। ही मांडण्याची पद्धत आणि हा जो अंक आहे हा आहे अपूर्णांक, ठीक आहे। ह्याचं वाचन करताना मी कालच सांगितलं होतं आधीच्या भागामध्ये, याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात, छेद, ठीक आहे। याचं वाचन असं आहे, 1 अंश 2 छेद, ठीक आहे, 2 छेद। याचं वाचन असं करणार, 1 अंश 2 छेद, ओके, आले लक्षात। मग आता जर याला आपण ह्या 2 भागापैकी एक भाग घेतला, ह्याला आपण अर्धा म्हटलंय, अर्धा, तर हे 2 ठिकाणी अर्धा अर्धा केलेत, बरोबर आहे। हा एक अर्धा भाग आणि हा एक अर्धा भाग, हे बघा, हे 2 सेपरेट केलेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आता हा जो अर्धा आहे ना, या अर्ध्याचेच किंवा या एक जो तुकडा आहे, समजा एक नवीन भाग घेऊ आपण। आता नवीन भाग घेतला, ह्याचे आपण 4 भाग केलेत, 1 2 3 4, ओके। तर यातला जो सर्वात लहान चौथा भाग आहे, मी आधीच्या याच्यात भाकरीचं उदाहरण दिलं होतं, हा चौथा भाग म्हणजे 4 पैकी एक भाग, बरोबर ना। हा एक भाग, दुसरा, तिसरा आणि चौथा, आणि त्यातला आपण कुठलाही एक भाग घेतला, हा भाग घेतला, 4 पैकी एक घेतला, 4 पैकी एक घेतला, ह्याला म्हणतात पाव भाग। काय म्हणतात? थोडीशी रिव्हिजन होईल, नो प्रॉब्लेम, ओके, ठीक आहे। मग आता तुम्हाला इथपर्यंत पाव भाग समजला असेल, हा अर्धा भाग समजला, हा पाव भाग समजला, असा आपण समजून घेऊ। मग आता आपण पुढे जाऊ आणि पाऊण भाग समजावून घेऊ। इथं पुन्हा एक कागदाची पट्टी आहे, बरोबर, त्यातले 4 भाग केलेले आहेत, जे सगळे पाव आहेत। हा पाव, 4 भाग म्हणजे पाव भाग, चौथा भाग, हा पाव आणि हा पाव। तर या 4 भागांपैकी आपण 3 भाग घेतले। बघा, इथं रेखाटन केलेले 3 भाग दिसतात असे लाइनिंग केलेले, ओके। हे जे 3 भाग केले ना, या 3 भागांना, 3 पावांना एकत्रितरित्या पाऊण म्हणतात। काय म्हणतात? पाऊण। 4 भाग करा, त्यातले 3 भाग घ्या, ह्याला पाऊण म्हणतात। काय म्हणतात? पाऊण। आले लक्षात? ओके। मग आता तुमच्या अर्धा, पाव आणि पाऊण लक्षात आला, ओके। आता आपण अर्धा, पाव आणि पाऊण जर लक्षात आला असेल तर पुढे बघू आपण, ठीक आहे। आता भाकरीच्या स्वरूपात किंवा वर्तुळाच्या ह्याच्यात रिव्हिजन करू। बघा, आता इथं आहे ही पूर्ण भाकर किंवा पूर्ण वर्तुळ, ओके, पूर्ण वर्तुळ। त्याच्यानंतर ह्या वर्तुळाचे अर्धा तुकडा केलाय, याला अर्धा म्हणणार। काय म्हणणार? अर्धा। आणि याचा चौथा हिस्सा घेतला, ह्या पूर्ण वर्तुळाचे 4 भाग केले, पण त्यातला हा एक हिस्सा घेतला, हा एक, ह्याला पाव। तुम्ही म्हणाल सर परत तेच सांगताय, नाही, वेगवेगळ्या आकृत्यांमधून लक्षात आणून देतोय, समजून घ्या, काही होत नाही, पुढे अडचण राहणार नाही, ठीक आहे। आणि मग यातले जर 3 भाग घेतले, एक चौथा भाग सोडून दिला, इथला कॅन्सल केला, तर हे 3 भाग आहेत, म्हणजे 4 पैकी 3 पाऊण आहेत। काय आहेत? पाऊण भाग आहेत, ठीक आहे, ओके। पुढे आता नीट बघा, इथं तुम्हाला दुसरी संकल्पना दिसेल, अर्ध्याचा अर्धा भाग केला, या अर्ध्याचा अर्धा केला, पाव झाला। काय झाला?
पाव झाला. हा अर्धा होता ना, या अर्ध्याचा अर्धा केला, पाव भाग मिळतो. समजलं? ओके. त्याच्यानंतर 2 पाव भाग एकत्र केले, हा एक पाव भाग असा काढतो आणि हा दुसरा पाव भाग, हे 2 एकत्र केले तर काय होईल? हा असा कंप्लीट होईल की नाही? बरोबर. मग अर्धा भाग होतो. 2 पाव एकत्र केले तर, कळले? 2 पाव एकत्र केले तर अर्धा होतो. ठीक आहे. कसा? इकडं सांगतो. पाव म्हणजे चौथ्याचा एक हिस्सा, पाव म्हणजे चौथ्याचा एक हिस्सा. बघा बरं, इथं किती झाले? 2 हिस्से आणि खाली 4 हिस्से. याचं मी गणित करून दाखवलं होतं. कसं? बेच्या पाड्याने भागायचं. बे 1 बे आणि बे 2 4. झालाय का तुमचा अर्धा भाग? झाला. म्हणजे तुम्ही 4 भागातला एक भाग घ्या, पाव भाग. 4 भागातला एक पाव भाग घ्या, दोघांची बेरीज करा, 2/4 आला. त्याला हे आपल्याला समजून घ्यायची गरज नाही आत्ताच. पुढचं मी मुद्दाम सांगतोय, 3री 4थी साठी नाहीये, 3री साठी तरी नाही, पण मुद्दाम दाखवलं तुम्हाला पुढचं गणित. ठीक आहे. काय दाखवलं मी? पाव भाग म्हणजे 4/1 अधिक पाव भाग म्हणजे 4/1. ह्या दोघांची बेरीज केली, कारण हे छेद समान सारखे आहेत म्हणून बेरीज होते. तो 4 आणि वरच्या याची पण सरळ सरळ होते. सरळ सरळ बेरीज आहे 2/4. मग याला अर्धा करण्यासाठी, किंवा दिसतोय 4 तुकड्यातले 2 भाग घेतले, अर्धा दिसला. किंवा याला थोडं आणखी रूपांतरित केलं 5वी सारखा. बघा, बे 1 बे, बे 2 4 म्हणजे किती आला? 1/2. 1/2 म्हणजे कोणत्याही भागाचे 2 भागातला अर्धा भाग घेणे म्हणजेच 1/2. ओके. झालंय अर्धा. व्हेरी गुड. चला 2 मुद्दे पाहिले. 4 भागापैकी 4 पाव एकत्र केले तर पूर्ण होतो, हे तर बरोबरच आहे. हा असा तुकडा, हा असा तुकडा, हा असा तुकडा आणि हा असा, हे असे 4 भाग एकत्र केले तर काय होतो? एक पूर्ण होतं की नाही? तेच आहे. त्याच्यानंतर 3 पाव भाग मिळाले तर पाऊण मिळतो. हा इथे 1 2 3, 3 पाव भाग मिळाले तर पाऊण मिळतो. आणि अर्धा भाग व 1 पाव मिळून पाऊण होतो. हे बरोबर आहे का? अर्धा भाग आणि 1 पाव. बघा बरं, अर्धा भाग असा, बरोबर, आणि परत 1 पाव मिळवला, झाले का 3 भाग. म्हणजे 4 पैकी 3 आले म्हणजे पाऊण झाला ना. हे देखील बरोबर आहे. ही सगळी विधानं बरोबर आहेत. ओके. आले लक्षात? व्हेरी गुड. चला पुढचा मुद्दा बघू. आता आपल्या समोर सराव संच आहे. खूप छान सराव संच बघायचा आपल्याला. पहिला प्रश्न आहे, सराव संच 12वा चालू आहे आपला. पीडीएफ मध्ये खाली उपलब्ध आहे, व्हिडिओ मध्ये डिस्क्रिप्शनच्या खाली. 50 मीटर कापडातले अर्धे कापड किती होईल? 50 मीटर कापडातले अर्धे कापड. काय सूत्र सांगितलं होतं मी? 50 भागिले 2. अर्धा करायचा असेल तर काय करा? 2 ने भागा. बरोबर आहे. बघा 50 भागिले 2, 5 1 5, सॉरी, बे 1 बे, बे 2 4. आता ह्याच्यातला एक हातचा आला तो पावणा, 10च्या शेजारी ठेवला, बे 5 10, किती आलं? 25. म्हणजे 50 मीटर कापडाचे 2 तुकडे केले, 25 अधिक 25 होतात. हा झाला तुमचा अर्धा मीटर कापड. कुठे? हे नाही, हे नाही, हे कापड. 25 मीटर कापड. समजले? व्हेरी गुड. छान. तुम्हाला आता लक्षात आलं असेल. पुढचं 100 रुपयाचा पाऊण भाग किती? 100 रुपये. समजून सांगतो, लक्षात घ्या. 100 रुपये. असं करायचे. पाऊण भाग करायचा असेल तर आधी चौथा भाग काढा. चौथा भाग म्हणजे काय? याला 4 ने भागा. 100 भागिले 4. बरोबर. 100 भागिले 4. 4 1 4. याचा विचार करा. 4 2 8. बरोबर. 2 आले हातचे. 4 5 20. किती आला? 4 ने 100 ला भागलं 25 आला. हा 25 25 25 25. हे झाले 100चे 4 भाग. आपल्याला घ्यायचे पाऊण. म्हणजे या 25 ला 3 ने गुणा. 25 त्रिक 75. किती येतो? 75. थोडं लांबून फिरून आणलं. लांबून फिरून आणलं जरा, काही नाही. त्याच्यात असं आहे बरं का,
100चे 4 भाग करायचे म्हणजे आधी 100चं काय करा, निम्म करा 50 आणि 50चे निम्मे करा 25. हे 25 25 25 जर 3 वेळा मिळाले ना तर हे 75 होतात. म्हणजे हा एक भाग, हा एक भाग, हा एक भाग, 3 भाग मिळवले तर पाऊण होतो. ओके, आले लक्षात. पुढे 40 रुपये किलो साखरेचा पाऊण भाग किती? 40 रुपये साखरेचा पाऊण भाग किती? आधी 40चे 4 भाग करा. 40चे 4 भाग बरोबर 4 एक 4 10. चौथा भाग किती आला? 40चा चौथा भाग आला 10. आता त्याचे 3 भाग करा. याला 3 ने गुणा. किती झाले? 30. 10 त्रिक 30. म्हणजे 40चा पाऊण भाग बरोबर 30 म्हणजे 30 किलो. पाऊण काढण्यासाठी मी सूत्र आधी सांगितलं होतं किंवा मी आधी क्लुप्ती दिली. पाऊण काढायला त्याचा चौथा हिस्सा आधी करा. सगळ्यात लहान हिस्सा काढला की मग त्याला तिप्पटने गुणा. बरोबर? 3 ने गुणा. अशा पद्धतीने काढता येतो. आणखी सोपी पद्धत असेल तर मला सांगा. रमेशचे आजचे वय 16 आहे. ओके, राजूचे वय रमेशच्या वयाच्या पाऊण आहे. बघा आता, राजूचे वय रमेशच्या वयाच्या पाऊण आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, आधी कोणाचं काही असलं तर ह्याचा पाव भाग काढा. ह्याचा पाव भाग काढायचा म्हणजे पाव काढण्यासाठी काय करा? 4 ने भागा. बरोबर? 4 ने भागा. 4 एक 4, 4 चौक 16 आले. हे आला पाव भाग. किती भाग आला? पाव भाग. आता त्याने काय सांगितलंय? राजूचं वय रमेशच्या पाऊणे. पाऊण काढायचं असेल तर आलेल्या 4 ला 3 ने गुणा. 3 चौक 12. हे वय आलं. कुणाचं वय आलं? हे वय आलेलं आहे राजूचे वय. किती आहे? 12. काय करतो आपण? पाव भाग करताना एक भाकर घेतो, तिचे 4 तुकडे करतो, त्यातला चौथा भाग घेतो. चौथा भाग आपल्याला समजला. 16चे 4 भाग केले. 16चे 4 भाग म्हणजे 4चा चौथा हिस्सा. 4 गुणिले 4 16. बरोबर? चौथा हिस्सा जर 4 असेल तर त्याचे 3 भाग घ्यायचे म्हणून 4 ला 3 ने गुणा. 4 त्रिक 12. हे आलं त्याचं उत्तर पाऊणचं. तुम्हाला आता कळलं का मी पाऊण पाऊण का म्हणत होतो? ते ह्याच्यासाठी होतं. ओके, पुढचं. मोनू जवळ 20 मीटर कापड आहे. किती मीटर कापड आहे? 20 मीटर. तिने त्यातले निम्मे कापड सोनूला दिले. निम्मे 20 मीटरचा तुकडा होता, त्याच्यातलं निम्म कापड दिलं म्हणजे 20च हे झालं 10 आणि हे झालं 10. निम्म करा म्हणजे अर्ध करणे. काय करणे? निम्मे म्हणजे अर्धे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, अर्धे असेल तर 2 ने भागा. 2 ने भागा. ह्या 20 ला 2 ने भागा. किती येतं? या असंही करता येतं. ह्याला वेळ लागतो. बे एक बे किंवा बे 10 20 आलं 10. हेच बे एक बे आणि हा 0 तासाच आलं 10 मीटर. हे झालं त्याचं निम्म कापड. मोनूकडे किती कापड राहिलं? 10 मीटर कापड. ओके, 20च्या निम्मे 10. पुढचं. गडचिरोली मधून नागपूरला जाण्यासाठी 6 तास लागतात. एका गावावरून असं धरायचं 6 तास लागतात. त्याच्या निम्मा वेळ गडचिरोली चंद्रपूरला जायला लागतो. तर किती? निम्मे करा म्हणजे त्याला 2 ने भागा. निम्मे करा म्हणजे 2 ने भागा. निम्मे करा किंवा अर्धे करा त्याला 2 ने भागा. या 6 ला 2 ने भागा. बे एक बे, बेत्रिक 6. 3 तास लागतात. किती वेळ लागतो? 3 तास. लक्षात घ्यायचं. अर्ध करायचं 2 ने भागायचं. पाव करायचं 4 ने भागायचं. भागाकार या सरळ सरळ भागाकार आहे. एका दोरीची लांबी 32 मीटर आहे. किती मीटर आहे? 32 मीटर आहे. दोरीचा पाऊण भाग कापायचा आहे. तिने काय सांगितलं बघा, दोरीची लांबी आहे ना 32 मीटर आहे. याच्यात सांगितलेलं पाऊण भाग कापायचा म्हणजे आधी त्याचे 4 तुकडे करायचे. सॉरी, मी 30 लिहिलं, 32 आहे. ओके, 4 तुकडे करायचे. मग 32चे 4 तुकडे म्हणजे याला 4 ने भागा. 4 एक 4, 4 8 32. एक भागाला 8, दुसरा भाग 8, तिसरा भाग 8
आता याच्यातले 3 भाग घ्या, 3 वेळा बेरीज करा, नाही तर 8 ला 3 ने गुणा, 8 24. ओके, हे उत्तर, हे तो उत्तर आहे. व्हेरी गुड आहे, सोपं आहे. ओके, चलो पुढे. अनिताकडे 200 रुपये आहेत. अनिताकडे 200 रुपये आहेत. वा, छान, व्हेरी गुड. आम्हाला दे म्हणा 100 रुपये. मग तिच्याकडे, तर त्यातली पाव रक्कम तिने भावाला दिली. 200 चे पाव, 200 चा चौथा हिस्सा, 200 चा चौथा हिस्सा. पाव काढणे म्हणजे पावणे भागा, 4 ने भागा, 4 ने भागा, 4 ने भागा, 4 1 4, 4 पंचे 20, हा 0 तसाच. किती आला? 50. अशी करता येते. 4 भागिले 200, 4 1 4, 4 पंचे 20, हे बा 4 पंचे 20, बरोबर आहे. हा वजाबाकी केली, हा 0ला काहीच नाही म्हणून 0 वर देऊन टाकला 50. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये सांगितलं. हा मग आला 50. आता तिने त्याच्यातली पाव रक्कम भावाला दिली. तर तिने किती दिले? 50 रुपये दिले. किती दिले? 50. कुठे आहे? चौथा हिस्सा. ओके, व्हेरी गुड. आता शेवटचं गणित आहे. 20 लिटरचा रॉकेलचा पाव भाग किती? 20 लिटरचा पाव भाग. मी तुम्हाला शेवट सांगतो, पाव भाग करणे म्हणजे 4 ने भागणे. याला 4 ने भागा, उत्तर काढा. मला कमेंट मध्ये उत्तर टाका, मी हे उत्तर देणार नाही. ओके, घटक समजला असेल तर त्याला लाईक करा, नसेल समजलं तर मला परत सांगा, किंवा घटक पुन्हा बघा. आणखी एकदा आपण रिव्हिजनचा घेऊ. आता थांबतोय. गुड डे, बाय.